रक्षाबंधनाच्या शुभ तीर्थावरती आज नारळी पौर्णिमेचा सणसुद्धा साजरा केला जातो। तर पहिली गोष्ट मी भारतातील सर्व माझ्या भाऊंना माझी अशी विनंती आहे की आता सध्या जे प्रकरण चालू आहे सर्वीकडे हे खरंच थांबलं पाहिजे आणि याच्यावरती रोख लागला पाहिजे आणि प्रत्येक भाऊ हा बहिणीच्या रक्षा करत राहायला पाहिजे आणि हे असेच याच्यावरती रोख लागला पाहिजे ही माझी विनंती आहे। आणि असाच हा रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेचा सण आपण दरवर्षी साजरा करतो आणि साजरा केला पाहिजे आणि आम्हाला त्यात आनंद वाटतो हा सण साजरा करण्यात। दरवर्षी आपण निघता कुठे जाता, कुठे जाऊन नारळ वाहता? आम्ही मारोली विलेज माझ्या घरातून हा नारळ निघतो, माहुलला जातो, माहुलच्या धक्क्यावर ह्या नारळाचं विसर्जन केलं जातं आणि तिकडे आपण मग जेवण प्रकारे आपले पूजापाठ करून मग आम्ही निघतो। एकत्रित आज ज्या प्रकारे महिलांवरती जे अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? हो खरंच आज हा प्रकरण बऱ्याच ठिकाणी वाढत चाललेला आहे। तुम्ही अक्षता म्हात्रे बोला किंवा आपली शिंदे आहे, प्रिया शिंदे म्हणून आहे आणि बऱ्याच गोष्टी घडत चालल्यात। अशा 2 नाही 4 नाही 5 नाही बरेच ठिकाणी गोष्टी घडत चाललेल्या आहेत आणि या गोष्टीवरती रोख लागला पाहिजे। सरकारने ह्याला प्रॉपर याचा डिसिजन घेऊन याच्यावरती कायम निर्णय आणलाच पाहिजे की भारतात बाहेरच्या देशात जशी समजा एक गुन्हेगार आहे आणि ज्या महिलांवरती जो अत्याचार होतो त्याच्यावरती जो बाहेरच्या देशात जो रोख लागतो, फॉरेन कंट्रीमध्ये जो लॉ आहे तो लॉ इथे लागला पाहिजे की जर असा व्यक्ती आणि अशा महिलेवरती अत्याचार होणाऱ्या जे व्यक्ती करणारे आहेत त्यांना फाशीची सजा झालीच पाहिजे। आणि आज मी या भारत देशाला मी माझ्या मनातला विषय सांगते की आज जो विषय चालला याच्यावरती रोख लागलाच पाहिजे आणि हा नियम म्हणजे नवीन कायद्यात नवीन नियम आणलाच पाहिजे आणि अशा अत्याचारांवरती फाशीची सजा झालीच पाहिजे। आपण काय सांगाल? बरोबर आहे। आजकाल जो धाडस रेप वगैरेवरती चालला आहे तो खरोखर कायद्यात आणला पाहिजे, कारण लोकांना भीती राहिलीच नाही आहे। कारण त्यांना माहिती आहे आपल्या कायद्यामध्ये कुठे ना कुठे लूप होल्स आहेत ज्याचा आपण वापर करून बाहेर निघू शकतो। आज तो असं वाटतच नाही की कुठली पण मुलगी सेफ आहे कुठल्या रिक्षावाल्याबरोबर जाण्यासाठी, कुठल्या टॅक्सी या ओला उबरमध्ये जाण्यासाठी। आजकाल सगळ्या आईवडिलांना आपल्या पोरांची, बहिणींची, सगळ्यांची भीती असते। तर याच्यावरती काहीतरी स्ट्रिक्ट ऑप्शन घेतला पाहिजे की काहीतरी कायदा विक्टिम कन्व्हिक्टेड झाला की सरळ त्याला फाशी दिली पाहिजे, आरोपी डिक्लेअर झाला की त्याला लगेच दिली पाहिजे। याच्यावरती अजून चर्चा करत नाही राहिला पाहिजे। ज्या डिबेट चालतात न्यूज चॅनलवरती की याचं काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, एक नियम काढा, एक बिल काढा, पास करा, संपला विषय। आज नारळ पौर्णिमा आहे, आज आपण दरवर्षी साजरा करता, काय सांगाल? आम्ही नारळी पौर्णिमा दरवर्षी साजरी करतो आणि ही जी नारळी पौर्णिमा आहे आम्ही एवढी जोरात नाही साजरी करत, कारण देशामध्ये खूप बलात्कार हे सगळे जे प्रकार घडत आहेत त्याकरता आम्ही हीच नारळी पौर्णिमा त्यांच्या सगळे जे त्रास जे त्यांचे दुःखालू आई वडील आहेत ज्यांना माहिती आहे की त्यांना जो त्रास झाला आहे त्याकरता त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करू समुद्रदेवाकडे की त्यांना शक्ती दे की जो त्रास त्यांना झालेला आहे, जो त्रास दुःख त्यांना झालेला आहे त्याच्याशी लढण्याची त्यांना शक्ती दे करू। धन्यवाद। बंधनच्या सर्वांना शुभेच्छा देतो। महाराष्ट्राच्या आमच्या माता भगिनी सुख समृद्धीने नांदो, सर्वांना हे सगळं संसारातनं हे करताना चांगलं एक बळ मिळू दे अशा प्रकारे शुभेच्छा करतो। आणि या रक्षाबंधनच्या निमित्त आमच्या नमिताताई दरवर्षीच हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीनं आयोजित करतात। खरोखर त्यांचं मनापासून धन्यवाद मानलं पाहिजे। म्हणजे कुणीतरी पुढं आलं पाहिजे, कुणीतरी पुढाकार घेतलेले अशा प्रकारचे कार्यक्रम आणि महिलांना रोजच्या संसारातून रोजच्या धावपळीतून कुठंतरी एक करमणूक झाली पाहिजे। आणि आज रक्षाबंधनचा दिवस हा खास महिलांचा असतोच, त्यानिमित्ताने नमिताताई या कार्यक्रमाचं आयोजन करतात। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि यांना पुढील वाटचाली त्यांना शुभेच्छा देतो। एकंदरीत आपण सांगितलं की ज्या प्रकारे बहिणींसाठी जे आता आपण सांगितलं सुख समृद्धी लाभू, पण आज ज्या घटना घडत आहेत आणि बहिणी मागणी करतात ती कठोर कारवाई आणि कठोर त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, पण असे प्रवृत्तीचे लोक कुठेतरी थांबत नाही आहेत आणि आज रस्त्यावर चालतानाही महिला भगिनींना भीतीच्या वातावरणात जगावं लागतं। काय सांगा? आज खरोखर ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे, महिलांची सुरक्षा कुठेतरी धोक्यात आहे। अशा वारंवार आपण घटना पाहत आहोत की
ही त्या त्रासदायक आहेत आणि ती वेदनादायी आहे. खरोखर महाराष्ट्र सरकारचं गृह खातं कुठेतरी याकडे लक्ष त्यांनी दिलं पाहिजे आणि ज्या अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावर एक कडक कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात या घटना घडणार नाहीत. परंतु आपण बघितलं तर आजकालची जी युवा पिढी आहे जास्त करून व्यसनाधीन झालेली आहे. त्याचं मुख्य कारण आहे की सुशिक्षित असूनसुद्धा बेरोजगारात आहेत आणि त्यामधूनच ह्या सर्व घटना घडताना आपल्याला दिसत आहेत. खरोखर या सर्व आजूबाजूच्या परिस्थितीवर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्यावर काय खबरदारी घेता येईल अशा प्रकारचे निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतले पाहिजे.